हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली सर्वांना गुड मॉर्निंग। तर मित्रांनो, आजचा ट्रेंडिंगचा विषय म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्रातला लाडकी बहीण योजना। लाडकी बहीण योजना ही सरकारनं अशी काढली, तुम्हाला सांगतो ज्या बायाचे सगळ्या अशा रस्त्याने जे पळायचे लागले, ज्या तुम्हाला सांगतो या तालुक्यात तुम्हाला सांगतो नुसता असा धुमाकूळ आहे, धुमाकूळ नुसता असा, हिच्या हातात ही कागद तिच्या हातात ती कागद। ज्या बायला राशन कार्ड माहित नव्हतं ती तुम्हाला सांगतो अशा सांदाडीने अशा बाया राशन कार्ड हुडकायला लागली त्या, आणि काय सांगायचं तुम्हाला। आणि ज्या बायांना शाळेत गेले नव्हत्या अशा सुद्धा बाया म्हणायला लागली त्या की नाही बाय, मी होती शाळेत, माझा जन्माचा दाखला हुडकायचा आहे, माझ्या शाळा सोडलेला दाखला पाहिजे बघायला। काय सांगतो तुम्हाला मित्रांनो, माझ्या बहिणीशेनो, अशा या बायाशांची काय अवस्था झाली आहे। नुसती पळापळी नुसता हा विषय ट्रेंडिंगचा मला, जिकडं जाईल तिकडं तुम्हाला सांगतो तुझं काय काय गावलं ग बाय, ते उद्या माझा दोडा ती मदानच पतारच हरवलं कुठं बघ। काय आमच्या मालकाला म्हणलं बघा तर काय गावतंय कुठं आणि हुडकू तर लागतंय कुठं, आणि मदानाच्या कार्डा टायमाला तेवढा बाबा हुडकून घेतोय पैसे मदानात खायसाठी, आणि आता मला पैसे मिळाले म्हणताना हुडकतोय कुठं, असं मी बऱ्याच जागेला ऐकलंय सुद्धा। आणि काय जिकडं तुम्हाला सांगतो बागत कामाला जाऊ द्या बाया, कुठं रानात, असं कोणत्याही रानात जाऊ द्या कामाला, त्यांचा विषय सध्या हीच चालू आहे। तुझी कागद कुठली राहिली ती, माझं पूर्ण झालंय, आता हे पण नेमकी देश कुठं, हा मोठा प्रश्न आहे। तलाट्याकडे द्यावं का सर्कलकडे द्यावं, का तहसीलदारकडे द्यावं का पोलीस स्टेशन मध्ये द्यावं, का ग्रामपंचायत मध्ये द्यावं, हे बी मोठा प्रॉब्लेम आहे। आणि काय काय बायशांना अशाच वंचित राहिलेल्या, त्यांना माहितच नाही की नेमकी ही योजना काय आहे। मग अशाच महिलांसाठी मी सांगतो तुम्हाला की आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्रामधल्या पूर्ण महिलांसाठी 21 ते 65 वय या गटामधल्या महिलांना सख्खी बहीण योजना ही चालू केलेली आहे। त्यासाठी कागदपत्र लागणार। हा मग कशी लाडकी बहीण हो, सख्खी बहीण आणि लाडकी बहीण ती एकच। सख्खी माझी लाडकी बहीण अशी योजना आहे ती, म्हणजे तुला सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी माहित नाही आहेत। तर माझी सख्खी बहीण आणि लाडकी बहीण म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच। तर अशी योजना सध्या आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना काढलेली आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्र अशी आहे ती, माझ्या माहितीप्रमाणे मी काल वाचलं तर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला, आणि जुने मागणी पाठीमागे जर रेशन कार्ड जर असेल तर त्यांना कोणताही दाखला लागत नाही। राशन कार्ड आणि त्याच्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड आणि आपलं मतदान कार्डाची आवश्यकता आहे। ह्याच्यानंतर कोणतेही काही दाखले काढण्याची काही गरज नाही, आणि लय काय पळापळी करण्यात पण काय मजा नाही। तर मला वाटतं असं की आपल्याच घरातल्याच मोठ्या पुरुषाला वगैरे सांगून तुम्ही ही करा, आणि फार गर्दी होते, आणि आपल्या घरातल्या एखाद्या पुरुषाला घेऊन जात जा, लय गोंधळ तिथं सगळा व्हायला लागलाय। तर आपण सुद्धा ह्या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे। आणि सगळ्यात मोठा घोटाळा असा झालाय की बऱ्याच रील्स व्हिडिओ ह्याच्यावर बनवायला लागलेत की मुलं आणि 30-40चे पब्लिकचे असं म्हणायला लागले, मग लाडक्या बहिणीचं तुम्ही ही चालू केलं, मग आम्हाला काय आहे का नाही, आमचं काय। मग मला त्यांच्याबद्दल हे सांगायचं आहे की तुम्हाला बाबांनो काय कमी पडलं आणि काय नाही कमी पडलं। तुम्हाला प्रत्येक वर्षी रानातला जळीताचा पैसा हाय, पीक विमा हाय, नंतर PM योजनेचे पैसे आहेत, ते तुमच्या सगळं बोकांडी दिले ना सरकारनं। मग त्याच्यामध्ये त्या महिलांना काय आहे का, मग ते कुक्कुट पालन असू द्या ते तुमच्याच बोकांडी, त्याच्यानंतर शेळी पालन असेल केलं असलं तर ती तुमच्याच बोकांडी खात्यावर जमा होणार, घरकुल तुमच्याच बोकांडी, त्या महिलांना कायच नाही। त्याच्यामुळे त्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की बाबा ह्यांना सुद्धा कुठं तर थोडं आधार एक म्हणून थोडाफार ही योजना चालू केली पाहिजे।
सख्खी बहीण आणि लाडकी बहीण ही योजना त्यांनी चालू केलेली आहे. तर आपण सुद्धा आपल्या घरातल्याच एखाद्या कळत्या पुरुषाला घेऊन आपली कोणती कागदपत्र राहिली असली तरी जॉईन करून घ्या. वेळात वेळ काढून त्यांना द्या, वेळेत कागद पोच करा आणि ह्या सेवेचा लाभ घ्या. आणि खूप छान यांनी सुविधा काढलेली आहे. तर पुन्हा एकदा आपल्या पुरुषांना सांगतो, तुम्ही असल्या काय भानगडीत पडू नका. आणि महिलांना सांगतो, तुमचं जे ATM कार्ड असलेलं ही बँक पासबुक घ्या, नाहीतर ह्यांच्यावर काही भरोसा नाही. ही ATM कार्ड ह्यांना नंबर सुद्धा तुम्ही सांगू नका, नाहीतर ATM कार्ड ही वापरतील, तुम्हाला सांगतील हप्ताच बंद झाला आता. तर ही लय मोठा प्रॉब्लेम आहे. आणि मला असं वाटतंय की ह्या सरकारनं ह्यांच्या जर लाडका भाव किंवा लाडका जावाय म्हणून जर एक योजना काढली तर ही कॅल्क्युलेटर घेऊन बसले असते की बाबा आताच्या महिन्यात किती ते 1500, पुढच्या महिन्यात म्हणजे 3000 झालं. मग ही लगेच कॅल्क्युलेशन करतील, बाबा एका वर्षात किती होतील, मग आपलं दारूला एवढं गेलं, मग आता बाकीचे पैसे करायचं काय, हा मोठा ह्यांच्याकडे हिशोब असणार. तर त्याच्यामुळे सरकारने ही योजना चांगली काढलेली आहे. तर आणि ह्यांना पण नाही असे नाही, ह्यांना सुद्धा भरपूर योजना आहेत, पण ह्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येत नाही. हे त्याशी पिऊन वाया गेलेले आहेत, लय अवघड आहे ह्यांचा. तर ह्यांनी सुद्धा चांगल्या चांगल्या योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे. बऱ्याच ह्यांच्यासाठी सुद्धा योजना आहेत त्या सरकारने काढलेल्या, पण ही त्यांना चौकशी करत नाहीत, काय नाही. तर मित्रांनो, मला एवढं व्हिडिओमध्ये सांगायचं. तर ह्या योजनेचा चांगल्यापैकी लाभ घ्या. तर तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही योजना कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा. मला असं वाटतं की ह्या सरकारनं सरसकट महिलांना योजना द्यायला पाहिजे होती. की आता असं केलंय की 4 चाकी ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असं काहीतरी आहे. पण ती 4 चाकी झाली, पुरुषांना झाली, पण ह्यात महिलेचा काय विषय आहे, असं पाहिजे होतं. आणि ह्यांनी 65 वर्षांपर्यंत केले. ह्यांनी जवळजवळ 80 वर्षांपर्यंत वयाच्या आत घालायला नाही पाहिजे होते. आता त्या म्हाताऱ्या बायाशांनी त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांना कुठं कामाला जाता येते. पण मला असं वाटतं एक दुसरी गोष्ट, त्यांना पण पहिल्या काहीतरी योजना आहे, त्या विधवा मध्ये असं वगैरे काहीतरी आहे त्यांच्या पण योजना. इतक्या मला काय फारशा माहित नाही. पण सध्या हा ट्रेंडिंगचा विषय चालू आहे, लाडकी बहीण, बरोबर ना. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपलं काही चुकलं असलं तर मोठ्या मनानं माफ करा. आपल्याला कुणाचंही मन दुखवायचं नाही, हा आपला हेतू आहे. तर चला, बाय बाय.